नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? मजेत राहा, निवांत राहा, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. ओके, कोरोनापासून स्वतःला वाचवा. योग्य ते नियम ज्या काय अटी असतील त्या व्यवस्थित फॉलो करा, म्हणजे या आजारापासून आपल्याला सुटका मिळेल. ठीक असो. आपण शिकत होतो सेट्स हा चॅप्टर. त्याच्यातील हा आता पुढचा पॉईंट आहे वेन डायग्रॅम. तर हे वेन डायग्रॅम वगैरे काय असतं हे आपण आता समजून घेऊयात. बघा, एक ब्रिटिश लॉजिशियन होता जॉन वेन नावाचा, मॅथमॅटिशियनच आहे. त्यानं त्याच्या पुस्तकामध्ये, त्याचं पुस्तक आहे लॉजिक ऑफ चान्स, याच्यात हे लॉजिक ऑफ प्रोबॅबिलिटी, लॉजिक किंवा प्रोबॅबिलिटी यांच्या जे काय मॅथमॅटिकल फॉर्म होते त्याची कन्वर्ट करून त्याला डायग्रॅम किंवा आपण त्याला डायग्रॅमॅटिक इलिस्ट्रेशन म्हणू शकतो, एका आकृतीच्या द्वारे उलगडण्याचा प्रयत्न केला. ओके, त्यालाच नॉर्मली वेन डायग्राम असं म्हणतो. त्याच्या नावावरूनच त्या डायग्राम्सना वेन डायग्राम असं म्हटलं गेलं. म्हणजे कुठलंही शाब्दिक उदाहरण असेल, कुठलीही एखादं गणितीय प्रक्रिया असेल, ती आकृतींच्या मार्फत दाखवणे किंवा आकृतीच्या मार्फत सोडवणे, त्याला आपण वेन डायग्राम असं म्हणतो. ओके, तर या सेट्समध्ये सुद्धा आपल्याला अशा वेन डायग्राम थ्रू सोडवू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, एक सेट आहे, तुमच्या पुस्तकातलीच मी सगळी उदाहरण घेतो. ए हा सेट आहे, तिथं या सेटमध्ये 1 2 3 4 5 असे एलिमेंट आहेत. 1 2 3 4 5. ओके, तर मला जर हा सेट वेन डायग्राम थ्रू दाखवायचा असेल तर मी सिंपल कोणतीही एक जॉमेट्रिकल फिगर काढू शकतो आपल्याकडं. ओके, या पद्धतीने सपोज एक जॉमेट्रिकल फिगर आहे, इलिप्स म्हणतो याला मी. ओके, हा एक इलिप्स आहे किंवा दंडगोल म्हणू आपण. ओके, सॉरी, लंबगोल म्हणू. तर हा इलिप्स किंवा एक जॉमेट्रिकल फिगर काढली मी इथं, त्याला मी नाव देतो ए असं, आणि त्याच्यात हे सगळे एलिमेंट लिहितो. 1 2 3 4 5. ओके, झाले वेन डायग्राम. समजलं? तर याला आपण वेन डायग्राम, हे एक साधं सोपं उदाहरण आहे. बरेच कॉम्प्लिकेटेड आणि किचकट प्रॉब्लेमसुद्धा तुम्ही स्पर्धा परीक्षांचे प्रॉब्लेम बघितले तर वेन डायग्रामने सहजरित्या सोडवू शकता. ठीक आहे. तसंच अजून एक एक्झाम्पल दिले बघा तुम्हाला, बी. काय दिले? एक्स सच दॅट -10 greater than x is greater than equal to -10 and less than equal to 0 where the x is an integer. x हा एक इंटिजर आहे. ओके, तर हे वेन डायग्रामने कसं दाखवू शकतो? याला सुद्धा एखादी जॉमेट्रिकल फिगर काढू आपण. फॉर एक्झाम्पल एक रेक्टँगल ड्रॉ केला मी. ठीक आहे, याला एक नाव देऊ, त्यात सेटचं नाव आहे बी असं नाव देऊ. सहसा त्या डायग्रामच्या आतमध्येच नाव द्या. आणि ह्याचे येणारे पहिल्या ह्याला लिस्टिंग मेथडमध्ये आपण लिहूयात. बघा, लिस्टिंग मेथडमध्ये काय येणार आहे हे सांगा बघू मला. बघा, एक्स हा एक एलिमेंट आहे या सेटमधला, जो की -10 पेक्षा मोठा किंवा -10 आहे आणि 0 लहान किंवा 0 आहे. याचा अर्थ -10 आपल्याला घ्यायला पाहिजे. इक्वल टू पण साइन आहे ना, सो हा -10 पेक्षा मोठा. सो -10 -9 -8 -7 -6 -5 देन -4 -3 -2 -1 आणि 0. ओके, आणि तो 0 एवढा किंवा 0 पेक्षा लहान आहे. एक्स हा एक इंटिजर आहे. तर हे सगळे इंटिजर आहेत बघा, 0 पासून ते -10 पर्यंतचे इंटिजर आहेत. ओके, तर एवढे सगळे अंक आले या सेटमध्ये. हे सगळे आपण ह्या डायग्राममध्ये लिहायचे. -10 कसे लिहू शकता तुम्ही? -9 त्याला काही सिक्वेन्स असा नाही आहे. -6 असं कॉमन नाही दिले तर चालतील, फक्त सगळे एलिमेंट आले पाहिजेत. -4 -3 -2 -1 आणि 0. ओके, समजलं? तर हे आपण वेन डायग्राम थ्रू दाखवलं. याचे बरेच अनेक उदाहरण आहेत. फॉर एक्झाम्पल एखादं शाब्दिक उदाहरण घेतलं. आता आपण एका विलेजमध्ये राहतो, बरोबर. हे विलेज एका तालुक्यात येतं, तालुका एका डिस्ट्रिक्टमध्ये येतो, डिस्ट्रिक्ट एका स्टेटमध्ये येतं, स्टेट एका देशात येतं, बरोबर. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही जर कन्सिडर केलं सगळ्यात मोठा, बघा, सो आपलं ठिकाण आपण ह्या वेन डायग्रामने दाखवू शकतो. हा सपोज इंडिया असेल,
ओके. किंवा मी आता याला काय देशाचं कोणतं नाव देत नाही, फक्त याला कंट्री म्हणतो. ही एक कंट्री असेल. ओके. ह्या कंट्रीमध्ये बरेच स्टेट असतील, बरोबर. किंवा हे काय आहेत तुमचे स्टेट्स. ओके. हे काय तुमचे स्टेट्स. स्टेट ए सपोज, स्टेट बी, स्टेट सी. ओके. या स्टेटमध्ये बरेच डिस्ट्रिक्ट असतील. ठीक. आता एवढे सगळे दाखवायची गरज नाही, मी एकच डिस्ट्रिक्ट दाखवतो. हा असेल डिस्ट्रिक्ट, ह्या डिस्ट्रिक्टमध्ये असेल तालुका आणि त्यामध्ये एक असेल विलेज. तर वेन डायग्रामने तुम्ही असं दाखवू शकता. बरेच शाब्दिक उदाहरणं आहेत ही वेन डायग्राम थ्रू लगेच सुटतात. ओके. तर वेन डायग्राम तुम्हाला समजला असेल. तुमचं स्कूल बॅग जरी कन्सिडर केली तरी बघा, ही एक स्कूल बॅग असेल किंवा स्कूल कन्सिडर करू तुम्ही. ठीक आहे. हे एक स्कूल आहे. हे तुमचं स्कूल आहे. ओके. त्याच्यात मग टेन्थ क्लास आहे. हां, 10th क्लास आहेत हे. ॲक्च्युली स्कूलमधलं 10th क्लास 10th असेल, हा 9th क्लास असेल. ओके. ठीक आहे. त्या 9th क्लासमध्ये परत फॉर एक्झाम्पल 10th क्लासमध्ये सेमी आणि मराठी असे दोन वेगवेगळे, इकडं पण सेमी आणि इकडं सेमी आणि मराठी. ओके. तर या पद्धतीनं तुम्ही वेन डायग्राम थ्रू रिप्रेझेंट करू शकता. कळलं? तर हे थोडेसे थेरॉटिकल क्वेश्चन आहेत. ओके. शाब्दिक आहेत. हे असे सुद्धा सॉल्व करू शकता. गणिताच्या रूपातले मॅथमॅटिकल फॉर्ममधले हे असे लिहू शकतात. आत्ता तुर्तास तुम्ही फक्त याच्याकडे लक्ष द्या, ह्या दोन एक्झाम्पलकडे लक्ष द्या. याच्यावर तुम्हाला सेट्सचे वेन डायग्राम बनवायच्या आहेत. ओके. तर पॉज करून हे पटकन लिहून घ्या. मी हे इरेज करतो, मग आपण पुढचा पार्ट आहे तो शिकू. वेन डायग्राम तुम्हाला समजला असेल, डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. ओके. ठीक आहे. हे पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. ओके. नाउ नेक्स्ट पॉईंट इज द सबसेट. आता सबसेट म्हणजे काय असतं? सपोज दोन सेट आहेत, आपण सेट घेऊयात डायरेक्ट. एक्झाम्पल घेऊ. ए सेट आहे 1 2 3 4 5 1 2 3 5 6 7 आणि 8. ओके. हे 8 सेटमधले एलिमेंट आहेत. सिमिलरली एक बी सेट आहे, त्याच्यात 2 4 6 सेट 2 4 6 8 असे एलिमेंट. ठीक. तर असे दोन सेट आहेत. सबसेट म्हणजे काय लक्षात घ्या. बघा, सेट ए मध्ये काही एलिमेंट आहेत, सेट बी मध्ये काही एलिमेंट आहेत, पण सेट बी मधले जे काही एलिमेंट असतील ते सगळेच्या सगळे एलिमेंट सेट ए मध्ये आहेत. म्हणजे सेट बी मध्ये 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं 6, इथं 6, इथं 8 आहे, इथं 8. ओके. सो बी मधले जेवढे एलिमेंट आहेत ते सगळेच्या सगळे एलिमेंट ए मध्ये सुद्धा आहेत. ओके. तर याचा अर्थ बी इज अ सबसेट ऑफ ए. ओके. बी चे सगळे एलिमेंट जर ए मध्ये असतील, म्हणजे एखाद्या सेटचे एलिमेंट दुसऱ्या सेटमध्ये असतील, तर तो सेट असतो तो त्या दुसऱ्या सेटचा सबसेट असतो. कळालं? सो हिअर बघा, हे सिम्बॉलिकली लिहिलं जातं. हे असा आडवा यू काढायचा, किंवा सी म्हणू शकतो, पण सी नका काढू, तो यू असतो ॲक्च्युली.
आणि त्याच्या खाली एक रेष. ओके, तर बी इज अ सबसेट ऑफ ए. तर अशा प्रकारे आपण हे सिम्बॉलिकली दाखवतो. हे वाचताना असं वाचतो आपण, बी इज सबसेट ऑफ ए. ओके, किंवा तुम्ही असं पण वाचू शकता, बी सबसेट ए. समजलं? कोण सबसेट आहे? बी. कोणाचा? एचा. कळालं? बी हा सबसेट आहे कुणाचा? एचा. बी हा एचा सबसेट आहे. तर हे असं आपण सिम्बॉलिकली दाखवलं. ओके, हे सबसेट कधी असेल? जेव्हा ह्या बीतले सगळेच्या सगळे इलेमेंट हे ए मध्ये असायला पाहिजेत. आता ए हा बीचा सबसेट आहे का इथं? नाही. का? तर ए मधले सगळेच्या सगळे एलिमेंट बी मध्ये आहेत का? नाही. फक्त 2 4 6 8 आहेत, बाकी 1 3 5 7 नाही. मात्र बी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत, म्हणून आपण त्याला सबसेट असं म्हणतो. ओके, तर हे वेन डायग्रामने सुद्धा पुस्तकामध्ये दाखवले बघा. ओके, तर बघा, तर हे वेन डायग्रामने कसं दाखवणार? हा ए हा संच आहे, ए हा सेट आहे, त्याच्यात हा बी हा सेट आहे. तर बी मध्ये 2 4 6 8 आहे, आणि मग ए मध्ये राहिलेले 1 3 5 7. सो टोटल ए म्हणजे बी सुद्धा येऊ शकतो. ए मध्ये बी पण आहे ना तिथं, त्याच्या आतमध्ये आहे. सो सपोज ए मधले एलिमेंट्स मला मोजायचे असतील तर 1 3 5 7 ॲज वेल ॲज 2 4 6 8. बी मध्ये मात्र बीचं एवढंच आहेत. ओके, 2 4 6 8, त्याच्यात हे एवढे बाहेरचे येणार. हे वेन डायग्रामने आपण असं दाखवू शकतो. ओके, तर काय ॲक्टिव्हिटी दिल्या बघा तुम्हाला पेज नंबर 8 वर. तिथं सांगितले की वेन डायग्रामने दाखवा की, सॉरी ऑलरेडी दाखवलेलं आहे मी, काय ॲक्टिव्हिटी इथं तुम्हाला बघायला मिळेल किंवा तुमच्या पुस्तकामध्ये आहे ती ॲक्टिव्हिटी, ती बघा व्यवस्थित. वेन डायग्राममध्ये दाखवलेलं आहे स्टुडंट्स इन अ क्लास अँड स्टुडंट्स हू कॅन स्विम. तर एकूण विद्यार्थी तुमच्या वर्गातले आणि त्यातले मग पोहायला येणारे, स्विम करणारे विद्यार्थी किती? सो स्विम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो संच असेल तो सबसेट असेल त्याचा. ओके, एकूण विद्यार्थी आहेत ते विद्यार्थीच आहेत ना, आणि मग त्यांनी सांगितले की त्यातले स्विम करणारे विद्यार्थी वेगळे घ्या. ओके, त्यानंतर आणखी 2 एक्झाम्पल दिलेत. सेट ऑफ स्टुडंट्स इन अ क्लास अँड सेट ऑफ स्टुडंट्स हू कॅन राईड बायसिकल इन अ सेम क्लास. ओके, तर त्यांनी असं सांगितले की त्याच्यात सगळे विद्यार्थी क्लासमधले घ्या. सोप्या वेन डायग्रामात तुम्ही बनवू शकता. सगळे विद्यार्थी क्लासमध्ये घ्या आणि त्याच्यातले मग असा आणखी एक सेट बनवा की द सेट ऑफ स्टुडंट्स हू कॅन राईड बायसिकल इन द सेम क्लास. त्याच क्लासमधले असे विद्यार्थी घ्या ज्यांना बायसिकल राईड करता येते, सायकल चालवता येते. ओके, तर तो त्याचा उपसंच असेल किंवा सबसेट असेल. ओके, ज्यांना बायसिकल चालवता येते. तसंच सेकंड एक्झाम्पल आहे अ सेट ऑफ फ्रुट्स इन अ गिवन. काय फ्रूटचा सेट दिलेला आहे तिथं तुम्हाला, गुआवा, ऑरेंज, मँगो, जॅकफ्रूट, चिकू, जामून, कस्टर्ड ॲपल, पपाया, प्लम. कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळ आणि प्लम म्हणजे एक आंबट गोड असं सफरचंदासारखं दिसणारं लाल रंगाचं फळ असतं. त्याला बघा तुम्ही शोधून काय म्हणतात. ओके, मराठीमध्ये. नाव फ्रूट विथ 1 सीड. याच्यातलं तुम्हाला 1 सीड असणार आहे, म्हणजे एक बी असणारं फ्रूट बाजूला काढायचं आहे किंवा त्याचा गट वेगळा करायचा, त्याचा सेट वेगळा करायचा. आणि फ्रूट विथ मोर दॅन 1 सीड. त्यानंतर मग त्या फळामध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत अशी फळं वेगवेगळी करायची. ओके, आणि त्यांचा सेट करून लिहायचा. वेन डायग्रामने दाखवायचं तुम्हाला. तर मी तुम्हाला नॉर्मली तिन्ही पण दाखवतो बघा. पहिलं ऑलरेडी दिले, सॉरी पहिलं ॲक्टिव्हिटी जी असेल, सो पहिलं एक्झाम्पल असेल त्याच्यात पण असं करू शकतो. ऑल स्टुडंट्स इन, किंवा आतमध्ये लिहिलं तरी चालेल, स्टुडंट्स इन क्लास. ओके, आणि सेकंड स्टुडंट्स हू कॅन राईड बायसिकल. ओके, हे असं बनवू शकता. दुसरं बनवू शकता तुम्ही ऑल फ्रूट्स. त्यानंतर मग त्याच्यात फ्रूट्स विथ 1 सीड, फ्रूट्स विथ more than
ओके, जर तुम्ही नावं लिहा, नावं ह्याच्यात 1 सीडवाल्यांची नावं लिहितं, मोर दॅन 1 सीडवाल्यांची नावं लिहा. ओके, ठीक आहे. तर हे सुद्धा व्यवस्थित लिहून घ्या, ॲक्टिव्हिटीसुद्धा व्यवस्थित बघून घ्या, समजून घ्या. सुरुवातीला वही पेन असेलच तुमच्याकडे आत्ता. मग आपण याच्यावरती एक्झाम्पल बघूयात जरा सॉल्वमधले, आणि याच्यात काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात त्यासुद्धा बघू. तोपर्यंत पॉज करून हे लिहून घ्या व्यवस्थित. त्याच्यात काही एक्झाम्पल दिलेले आहेत बघा तुम्हाला बुकमध्ये. एन सेट ऑफ नॅचरल नंबर्स and I सेट ऑफ इंटिजर्स. ठीक, सो बघा पहिला एन लिहूयात आपण. एन मध्ये कोण येतं नॅचरल नंबरमध्ये 1 2 3 4 5 6 सो ऑन. ओके, आणि इंटिजरमध्ये कोण येतं, सपोज इकडून त्याचं इन्फायनाईट डिस्टन्सपर्यंत जाईल, -5 -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 5 6 काय असेल ते. ओके, इकडे इन्फायनाईट पर्यंत जाईल ते. याचा अर्थ बघा, जो नॅचरल नंबरचा सेट आहे तो सगळ्याच्या सगळा सेट आयमध्ये येणार आहे. इथं दिसतंय बघायला मिळेल तुम्हाला 1 2 3 4 5 6. सो हे सुद्धा नंबर इंटिजरमध्ये येणारच आहेत. ओके, त्याचा अर्थ एन हा आहे तो आयचा सबसेट आहे. सो हिअर n is subset of I. Okay, so n is subset of I. ओके, त्यानंतर त्याच्यात तुम्हाला आणखी बघा काय दिले, P एक्झाम्पल 3. P is equal to x is the square root of 25 25. ओके, आणि अजून एक सेट दिला s is equal to the y belongs to I -5 ओके. नाव लेट्स राईट सेट. ठीक आहे, सेट पी लिहूया बघा इथं. हां, पी सांगा मला, एक्स इज अ स्क्वेअर रूट ऑफ 25. 25चं स्क्वेअर रूट, 25चं स्क्वेअर रूट किती येणार, +-5. ओके, 5चा पण वर्गमूळ, 25चा वर्गमूळ +5 किंवा -5 दोन्ही पण येऊ शकतं, कारण की 5चा वर्गसुद्धा 25 आहे आणि -5चा वर्गसुद्धा 25 आहे. त्यामुळे इथं तुम्हाला वर्गमुळात या सेटमध्ये 2 मिळणार, -5 आणि 5 असे 2 मिळाले. एस सेट बघा, वाय इज अ इंटिजर. वाय एक इंटिजर आहे. कुठून सुरुवात होत आहे, तो -5 पासून इक्वल टू पण आहे, ते ग्रेटर दॅन इक्वल टू, याचा अर्थ -5 पण कन्सिडर करायचा. -5 -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 आणि 5 ओके. सो एस हा एवढा सेट आहे, पी हा एवढा सेट आहे. बघा, पी मधले सगळे एलिमेंट एस मध्ये आहेत. पी मधला -5 इथं आहे, 5 शेवटी आहे. याचा अर्थ देअरफॉर हिअर
P is subset of S. ओके, P is सबसेट ऑफ एस. ओके, तर तुम्हाला हे समजलं असेल, सोपं आहे. त्याच्यात काही गोष्टी लक्षात ठेवायसारख्या आहेत बघा. रिमेंबर दिस मध्ये सपोज पहिलं दिलंय त्याने, इथं लिहितो मी, रिमेंबर दिस. पहिला पॉइंट काय बघा, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट्स सेल्फ. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इट्स सेल्फ. तुम्ही तुमच्या त्या बुकमध्ये आहे तिथं व्यवस्थित बघून घ्या. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट्स सेल्फ. प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतोच. प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतोच. ओके, ठीक आहे. कसा बघू तो, एक सेट आहे, 1 2 3 4 असा सेट आहे बरोबर. तर हा ए मधले सगळे एलिमेंट ए मध्ये असणारच आहेत ना. ए हा स्वतःचा सबसेट आहेच. सबसेटचा अर्थ काय, तर त्याच्यातले सगळे एलिमेंट त्या दुसऱ्या सबसेटमध्ये पाहिजे. मग ए मधले सगळे एलिमेंट परत ए मध्ये आहेत. नाव नेक्स्ट, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. सेकंड बघा, फाय इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. प्रत्येक सेटचा सबसेट आहे तुमचा फाय हा प्रत्येक सेटचा सबसेट आहे का, तर बघा प्रत्येक सेटमध्ये एक एम्प्टी असणारच, एम्प्टी स्पेस असणारच आहे ना. ह्याच्यात 1 2 3 4 या व्यतिरिक्त काही रिकामी जागा सुद्धा आहे. ओके, याचा अर्थ फाय हा प्रत्येक सेटचा सबसेट असतो. त्यानंतर थर्ड त्यांनी प्रॉपर्टी दिल्या बघा, ए इज इफ ए इज इक्वल टू बी अँड बी ए इज इक्वल टू बी असेल, तर जर ए आणि बी, अजून एक सेट घेऊया वाटलंच तरी, तर बी सेट घेऊया बघा. बी असा आहे 3 2 4 1. ओके, आता बघा ए आणि बी इक्वल सेट आहेत का. ए मध्ये 1 2 3 4 याच्यात पण 3 2 4 1 म्हणजे तेच एलिमेंट आहेत, तेवढेच आहे. त्याचा अर्थ ए इक्वल टू बी आहे. तर ए हा बीचा सबसेट असतो किंवा बी हा एचा सबसेट असतो. ओके, दोन्ही सेट इक्वल असतील तर दोघंही एकमेकांना सबसेट असतील. किंवा त्याच्या उलट मग काय, सपोज ए हा बीचा सबसेट असेल किंवा बी हा एचा सबसेट असेल, तर ए इज इक्वल टू बी असेल. ओके, तर या 4 प्रॉपर्टी फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा, सोप्या आहेत. ठीक, तर हे पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. परत ह्याच्यावरचे जे आणखी एक्झाम्पल असतील ते आपण सॉल्व करूयात. ठीक आहे, पॉज करून हे लिहून घ्या तोपर्यंत. ओके, इरेज करतो. If A is equal to 1 3 4 7 8, okay, then write all possible subsets of A. Write all एचे जे काय पॉसिबल सबसेट आहेत ते सगळे लिहा. ठीक आहे, ए मध्ये एवढे एलिमेंट आहेत. एचे आणखी किती लहान लहान सेट बनवू शकतात बघा. फॉर एक्झाम्पल बी कन्सिडर करू आपण, त्याला 1 बनवू शकतो. त्यानंतर सी म्हटलं, जेवढे पॉसिबल आहेत तेवढे लिहा सांगितले त्यांनी. सपोज 3 बनवू शकतो, तो 4 हा 1 बनू शकतो. बघा, एका सिंगलटन सेट बनवू शकतात एवढे. आता डबल एलिमेंटचे सुद्धा बनवू शकतात.
1 3 असं बनवू शकतो. 1 4 असं बनवू शकतो. 1 7 असं बनवू शकतो. 1 8 असं पण बनवू शकतो. ओके, तर असे कितीतरी सेट बनवू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक 5 सेट सुद्धा बनवू शकतो, म्हणजेच एम्प्टी सेट. ओके, 5 सुद्धा बनवू शकतो, की 5 सुद्धा याचा सबसेट आहेच, त्याच्यात रिकामी जागा सुद्धा किंवा रिकामा सेट सुद्धा असतोच. असे तुम्ही तुमच्या पद्धतीनं आणखी एक 5 सेट तयार करू शकता. तुम्हाला एक होमवर्कमध्ये किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही ते करू शकता. मी आणखी 2-3 सेट लिहितो बघा इथं. याला मी 1 3 4 असं पण बनवू शकतो. त्यानंतर याला मी 1 3 7 असं बनवू शकतो. कितीतरी प्रकारचे सेट बनवू शकतो. असे आणखी 5 सेट तुम्ही लिहून टाकायचे. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये बघा काय दिले पेज नंबर 9 मध्ये. तर तुम्हाला इथं काही सेट्स, ते ॲक्टिव्हिटी बघा सोपी आहे, वाचा समजेल तुम्हाला. आणखी एक एक्झाम्पल लेट्स डिस्कस मधलं एक एक्झाम्पल आहे पेज नंबर 9 वरचं. ते एक्झाम्पल बघा. काही सेट दिलेले आहेत तुम्हाला इथं. -4 -2 0 2 4 6. तर बी दिला आहे 1 2 3. त्यानंतर सी -12 -6 0 6 12 18. then D -8 then I is given okay. So set infinite आहेत. ठीक आहे, असे काही सेट दिलेत आणि प्रश्न विचारला डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. तर काही स्टेटमेंट दिलेत. पहिलं स्टेटमेंट आहे बघा, ए इज अ सबसेट ऑफ सेट्स बी सी अँड डी. ओके, पहिलं स्टेटमेंट बघा, ए इज अ सबसेट ऑफ सेट बी सी डी. ए सेट बघा -4, ठीक आहे, -4 -2 0 2 4 6 असे. म्हणजे तुम्हाला कळेल इथं इवन इंटिजर आहेत सगळे. 2 4 0 2 4 6 -2 इवन सगळे इंटिजर आहेत. मग त्याने ए हा सबसेट सांगितला बी सी डीचा. बी मध्ये मायनस नंबर तर नाही आहेत. ओके, नाही. तर सी मध्ये पण हा 6च्या मल्टिपल मधले नंबर आहेत आणि डी मध्ये 4च्या मल्टिपल मधले नंबर आहेत. याचा अर्थ जो ए इज अ सबसेट ऑफ बी सी डी आहे ते स्टेटमेंट रॉंग. द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. ओके, ठीक. सेकंड बघा, सेकंड स्टेटमेंट इज व्हॉट, बी इज सबसेट ऑफ ऑल दिस सेट. बी इज सबसेट ऑफ ऑल द सेट्स. बी हा सगळ्या दिलेल्या सेट्सचा सबसेट आहे. बी सेट बघा 1 2 3. ओके, सो सपोज सगळ्या सेटमध्ये याच्यात 1 2 3 आहे का? नाही याच्यात. त्यानंतर सी मध्ये पण नाही, ह्याच्यात नाही. ओके, तर हे स्टेटमेंट सुद्धा रॉंग आहे. ओके,
बीममधले सगळे एलिमेंट या सगळ्या बाकीच्या एलिमेंटमध्ये हवेत. गॉट इट? समजलं? सो बी इज अ सबसेट ऑफ ऑल सेट्स. ए इज अ सबसेट ऑफ सेट बी सी डी. हे सगळं दोन्ही स्टेटमेंट फॉल्स आहेत, रॉंग आहे. गॉट इट? समजलं? तर हे सुद्धा व्यवस्थित पॉज करून लिहून घ्यात. पुढचा पार्ट आपण युनिव्हर्सल सेट वगैरे काय असेल ते बघूयात. ओके, आता युनिव्हर्सल सेट काय असेल ते आता आपण शिकूयात. ठीक, बघा एक एक्झाम्पल दिले तुम्हाला इथं. इथे एक्झाम्पल दिसते बघा. सपोज वी वॉन्ट टू स्टडी suppose we want to study the students in class 9 who frequently remain absent. Then we have to think of all the students of class 9 who are in this school. तर तुम्हाला इथे एक्झाम्पल दिसतंय. त्याच्यात बघा तुमच्या क्लास 9 मध्ये काही विद्यार्थी आहेत. ओके, 9वीच्या वर्गामध्ये काही विद्यार्थी आहेत. त्यातले असे विद्यार्थी शोधून काढायचे आहेत जे विद्यार्थी फ्रिक्वेंटली ॲबसेंट आहेत. तर या ठिकाणी तुमच्या त्या क्लास 9 मधले जे सगळे विद्यार्थी आहेत आणि ॲबसेंट राहणारे विद्यार्थी असे दोन सेट बनतील. बरोबर? तर या ठिकाणी जे क्लास 9 मधले सगळे विद्यार्थी आहेत त्यांना आपण युनिव्हर्सल सेट असं म्हणतो. समजलं? सो युनिव्हर्सल सेट म्हणजे सगळे एकूण जो टोटल सेट असेल. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही युनिव्हर्स बघा, युनिव्हर्स म्हणजे काय? विश्व म्हणतो आपण. सो विश्वात सगळंच येतं. ठीक आहे, याचा अर्थ सगळ्या त्या अशा सेटमध्ये असा सेट आपण म्हणू शकतो ज्याच्यात बाकी सगळे सेट हे सबसेट असतील. कळलं? तर क्लास 9 मधले विद्यार्थी सगळे घेतले तर त्याला आपण युनिव्हर्सल सेट असं म्हणू शकतो. हे तुम्हाला आणखी काही एक्झाम्पल थ्रू व्यवस्थित समजेल. बघा सेकंड बघा. अ क्रिकेट टीम ऑफ 15 स्टुडंट इज टू बी सिलेक्टेड फ्रॉम अ स्कूल. एका शाळेतून 15 विद्यार्थ्यांची साधारणतः एक क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची टीम सिलेक्ट करायची. ओके, सो हिअर ऑल दी स्टुडंट्स फ्रॉम स्कूल. मग त्या निवडीसाठी बरेच विद्यार्थी आले असणार आहेत. बरोबर? सो जे सगळे क्रिकेट खेळणारे विद्यार्थी आहेत त्यातले फक्त 15 निवडले तुम्ही. सो सगळे जे आलेले विद्यार्थी आहेत त्यांना आपण युनिव्हर्सल सेट म्हणू शकतो आणि जे फक्त निवडले दॅट इज सेट ऑफ क्रिकेट टीम म्हणू शकतो. कळलं? समजतंय? तर आता हे युनिव्हर्सल सेट असतात. हे यू ने डिनोट करतात. कशाने डिनोट करतात? यू या कॅपिटल लेटरने. ओके, समजलं? युनिव्हर्सल सेट कशाने डिनोट करतात? यू या कॅपिटल लेटरने डिनोट करतात. ओके, आणि नॉर्मली वेन डायग्राममध्ये त्याला आपण रेक्टँगलमध्ये दाखवतो. फॉर एक्झाम्पल आपण आत्ता जे सेकंड एक्झाम्पल बघितलं. ओके, सो त्याला म्हणू शकतो सेट ऑफ स्टुडंट्स हू प्ले क्रिकेट. सो हा असेल यू तुमचा आणि त्याच्यात मग एवढे विद्यार्थी काय केले तुम्ही सिलेक्ट केले. सो क्रिकेट टीम ऑफ 15 स्टुडंट्स, 15 विद्यार्थ्यांची टीम तुम्ही याच्यात सिलेक्ट केली. गॉट इट? ठीक आहे. बघा हे युनिव्हर्सल सेट आहे, सोप्पा आहे. ओके, जे पूर्ण मोठा सगळ्यात मोठा सेट असेल त्याला आपण युनिव्हर्सल सेट असं म्हणतो. बाकी सगळे सेट हे त्या युनिव्हर्सल सेटचे सबसेट असतात. नाव कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंट कसं ओळखायचं बघा. आता एक सेट दिलेला आहे इथं. सपोज एक्झाम्पल बघू आपण. पहिला यू आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ओके, अँड ए आहे 2 4 6 8 आणि 10. ओके, ठीक आहे. आता याचं कॉम्प्लिमेंट सुरुवातीला आपण हे वेन डायग्राम थ्रू दाखवू. बघा यू सेट सुरुवातीला यू मध्ये काय आहेत? हां, त्यातले ए, त्याच्यात ए पण आहे. ए बघितला तर यूचा सबसेट असतो. प्रत्येक सेट हा युनिव्हर्सल सेटचा सबसेट असतोच. ओके, सो 2 4 6 8 10 लिहूया. पहिला 2 4 6 8 आणि 10. राहिलेले असतील अंक ते यू मध्ये येणार. 1 3 5 7 9. ओके, तर हे यू मध्ये येणार. हा येतो तुमचा ए आहे. ओके, आता ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? कॉम्प्लिमेंट हे डॅशने दाखवले जातात. कशाने दाखवतात? ए डॅश किंवा
ऑर ए त्याच्या डोक्यावर असं सी लिहिलं जातं. तर ए कॉम्प्लिमेंट आहे ते कसं लिहितात बघा, ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, तर असे इलेमेंट जे ए मध्ये नाहीत पण युनिव्हर्सल सेटमध्ये असतील किंवा ते सोडून आहेत, ए सोडून जे एलिमेंट आहेत त्यांना आपण ए कॉम्प्लिमेंट असं म्हणतो. किंवा असे एलिमेंट जे ए मध्ये नाहीत, ए मध्ये बिलॉंग करत नाहीत. सो ए मध्ये कोण कोण आहेत, 2 4 6 8 10 आणि बाकीचे सगळे एलिमेंट ए मध्ये येत नाहीत, तर ते येणार मग ए कॉम्प्लिमेंट मध्ये. ओके, सो ए कॉम्प्लिमेंट मध्ये असे एलिमेंट घ्यायचे जे ए मध्ये नसतात. सो कोण कोण, 1 3 5 7 9. ओके, 1 3 5 7 9 हे जे एलिमेंट आहेत दॅट इज कॉल्ड एज दी सेट ऑफ ए कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट समजलं, याला काय म्हणायचं, ए कॉम्प्लिमेंट. त्याच्यावर ए बार, त्याच्यावर फक्त एक डोक्यावर एक रेष लिहिली तरी चालेल किंवा ए सी असं लिहिलं तरी चालतं. नॉर्मली हे वापरलं जातं सगळीकडं. बघा, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे काय असतं, तर असे एलिमेंट जे सेट ए मध्ये नाहीत, सेट ए मध्ये नसणारे सगळे एलिमेंट ए कॉम्प्लिमेंट मध्ये येणार. अजून एक उदाहरण त्यांनी दिले बघा तुम्हाला, एक्झाम्पल 2. यू दिला, यू सेट काय बघा, 1 3 9 11 13 18 आणि 19. ओके, आणि बी दिला 3 9 11 आणि 13. ओके, आणि बी कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायला सांगितलं. सुरुवातीला आपण काय करूया, बऱ्याच गोष्टी फाइंड आउट करायला सांगितल्यात. याच्यात पहिला युनिव्हर्सल सेट लिहूयात. यू यू बघा काय आहे, हां. आता वेन डायग्राम मध्ये जर यू ए कॉम्प्लिमेंट दाखवायचं असेल तर 1 3 5 7 हा राहिलेला जो आहे तो ए कॉम्प्लिमेंट आहे, बरोबर. ठीक, तर बी मध्ये कोण आहे, 3. बी मधले पहिला लिहून घ्या, 3 9 11 13. तर ए मध्ये यू मध्ये राहिलेले कोण, 1 3 ऑलरेडी झालाय, 9 झालाय, 11 झाला, 13 झाला, 1 18 आणि 19, 1 18 19. सो हे असेल ते आपलं असेल बी कॉम्प्लिमेंट. हा आहे तो तुमचा बी सेट आहे. ओके, तर बी कॉम्प्लिमेंट लिहा. मग बी कॉम्प्लिमेंट काय येणार, 1 18 19. ओके, आणखी काय काय विचारले बघा त्यांनी सांगितलं की बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट बघा, ह्या कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट याचा अर्थ त्याच्यात नसणार आहे. बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे बी कॉम्प्लिमेंट मध्ये नसणार आहे. बी कॉम्प्लिमेंट काय तुमचा 1 18 19. बी कॉम्प्लिमेंट आहे 1 18 19, त्याच्यात नसणार आहे, बी कॉम्प्लिमेंट नसणार आहे. 1 18 19 मध्ये नसणारे कोण, 3 9 11 13. 3 9 11 13, 3 9 11 13 काय, बी आहे. सो बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट बी असतो. ही एक तुम्हाला प्रॉपर्टी मिळाली बघा, समजलं. ओके, सो कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज गिवन अ सेट इटसेल्फ. जर एखाद्या सेटचा तुम्ही कॉम्प्लिमेंट घेतला आणि त्याचा परत कॉम्प्लिमेंट घेतला, डबल कॉम्प्लिमेंट घेतला, तर तुम्हाला तोच सेट परत मिळतो. ओके, तर एक प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, आता कॉम्प्लिमेंट ऑफ सेटची प्रॉपर्टी आपण काही लक्षात ठेवा इथं. रिमेंबर दिस मध्ये बघा, नो एलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए कॉम्प्लिमेंट. पहिली प्रॉपर्टी आहे, नो एलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए कॉम्प्लिमेंट. ए मधले, ए आणि ए कॉम्प्लिमेंट मध्ये कोणतेच एलिमेंट कॉमन नसतात. का, तर त्याचं कारण आहे की ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए कॉम्प्लिमेंट याचा अर्थ ए मध्ये नसणारे एलिमेंट. ओके, सो ए मध्ये नसणारे एलिमेंट याचा अर्थ ह्या ए कॉम्प्लिमेंट मध्ये ए मधला एकही एलिमेंट येणार नाही आणि ए मध्ये ए कॉम्प्लिमेंट मधला एकही एलिमेंट येणार नाही. या दोघांचा अर्थच आहे की ए कॉम्प्लिमेंट याचा अर्थ ए मध्ये नसणारे, याचा अर्थ कॉमन काहीच नसणार आहे. सो सेकंड, किंवा आपण बघू इथं बी मध्ये बघा 3 9 11 13 आणि बी कॉम्प्लिमेंट मध्ये 1 18 19 आहे. तसंच इथं ए मध्ये 2 4 6 8 10 आहे, हे सोडून ए कॉम्प्लिमेंट मध्ये येणार 1 3 5 7 9. सेकंड, if A is subset of U, then and
ए जर यूचा सबसेट असेल तर ए कॉम्प्लिमेंट सुद्धा यूचा सबसेट असतोच. ओके, हे दोन्हीही यूचे सबसेट आहेत कारण की दोन्ही युनिव्हर्सल सेटमध्ये येतातच. त्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम्प्टी सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू म्हणजेच काय, म्हणजेच यू कॉम्प्लिमेंट हा फाय असतो, हा एम्प्टी सेट असतो. ओके, समजतंय. यू म्हणजे काय, युनिव्हर्सल सेट म्हणजे आपण म्हणतोय सगळेच एलिमेंट म्हणतोय, त्याच्यात कुठलाही एलिमेंट शिल्लक ठेवत नाही, सगळे एलिमेंट यू मध्ये येतात म्हणून तर त्याला युनिव्हर्सल सेट असं म्हणतात. मग कॉम्प्लिमेंट ऑफ जर युनिव्हर्सल सेट घ्यायचा असेल, सगळे एलिमेंट सोडून जर घ्यायचं असेल तर काहीच राहणार नाही, म्हणजेच तुम्हाला फाय मिळणार आहे, एम्प्टी सेट मिळणार आहे. ओके, आणि कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट एम्प्टी सेट दॅट इज द फाय कॉम्प्लिमेंट म्हणतो आपण. फाय कॉम्प्लिमेंट म्हणजे यू येणार आहे. फाय म्हणजे काहीच नाही, बरोबर, ठीक आहे, त्याच्यात काहीच येत नाही. आणि त्याचा कॉम्प्लिमेंटमध्ये घ्यायचा म्हटलं तर तो रिकामा सेट सोडून जे सगळे येतं ते तुम्हाला कॉम्प्लिमेंटमध्ये घ्यायला लागेल. याचा अर्थ एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट घेतला तर तुम्हाला युनिव्हर्सल सेट मिळणार आहे, युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट घेतला तर एम्प्टी सेट मिळणार. ओके, तर अशा प्रकारे हे युनिव्हर्सल सेट, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट वगैरे तुम्हाला समजलं असेल, कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असतं ते. ठीक आहे, तर या बेसिक गोष्टी आहेत, हे प्रॉपर्टीज वगैरे व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये मग याच्यावरचा जो प्रॅक्टिस सेट 1.3 आहे, इझी आहे, तो सॉल्व करूयात. ओके, तुर्तास धन्यवाद. व्हिडिओज व्यवस्थित बघत राहा आणि अभ्यास करत राहा. ओके.